चला आज आपण कॉर्न पकोडा बनवूया। त्यासाठी लागणारं साहित्य इथे मक्याचे दाणे घेतलेले आहेत, कांदा बारीक चिरून घेतलेला आहे, मिरची बारीक चिरून घेतलेली आहे आणि आलं किसून घेतलेलं आहे। इथे कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली आहे, ओवा, मसाला, हळद, मीठ। चला आता इथे मी भांडे घेतलेलं आहे, आता आपण सगळं मिक्स करून घेऊया। आता पहिले मके घेते, मक्याचे दाणे, आता त्याच्यात बारीक चिरलेला कांदा, तर बारीक चिरलेली मिरची आणि आला किसलेला, त्याच्यात कोथिंबीर बारीक चिरलेली, आता इथे ओवा घेऊया। इथे ओव्याला जरासा क्रश करून घ्या। मसाला टाकून घेऊया थोडा, हळद टाकून घेऊया आणि चवीपुरतं मीठ टाकून घेऊया। आता हे सगळं मिक्स करून घेऊया। आता ह्याच्यात तांदळाचं पीठ टाकून घेऊया। आता इथे बेसन टाकूया। मी तुम्हाला दाखवायला विसरली, बेसन आणि तांदळाचं पीठ या दोन गोष्टी पाहिजेतच ह्याच्यात टाकायला, बेसन आणि तांदळाचं पीठ। आता हे सगळं मिक्स करून घेऊ। अशा प्रकारे हे सगळं मिक्स करून घेतलं आहे। याच्यात पाण्याचा वापर अजिबात केलेला नाही। त्याला भांडा ठेवून घेते आणि त्याच्यात तेल टाकून घ्यायचं। आता हे तेल गरम झाले की आपण भजी करायला लागतो। चला अशा प्रकारे आपले कॉर्न पकोडे सर्व तळून झालेले आहे। आता आपण मिरची फ्राय करून घेऊया। आता अशा प्रकारे मिरची पण आपली झालेली आहे फ्राय करून। अशा प्रकारे ही कॉर्न पकोडा आपला तयार आहे। तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा।